मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या बीड येथील रॅलीला सुरुवात झाली आहे. सदर सुरुवात आज गुरुवार दिनांक 11 जुलै रोजी दुपारी 2:30 वाजता बीड शहरामध्ये रॅलीला सुरुवात झाली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे राज्यभर दौरा करत असून रॅली आणि संवाद यात्रेच्या माध्यमातून ते प्रत्येक जिल्ह्यात जात आहेत. आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये मराठा समाजाची भव्य रॅली ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून सुरू करण्यात आली आहे. ही रॅली माळीवेस, सुभाष रोड, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक, जालना रोड ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी रॅली आहे. यासाठी गेल्या काही दिवसापासून जय्यत तयारी सुरू होती. आज ही रॅली मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव या ठिकाणी एकवटलेला आहे. या रॅलीच्या दरम्यान ठिकठिकाणी मराठा समाज बांधवांची नाश्त्याची, पाण्याची तसेच त्यांच्या आरोग्याची देखील काळजी घेऊन व्यवस्था करण्यात आली आहे. या रॅलीमध्ये बीड जिल्ह्यातील गेवराई, माजलगाव या भागातून येणाऱ्या वाहनांसाठी सिद्धिविनायक कॉम्प्लेक्स परिसर ते छत्रपती शिवाजी महाराज चौक क्रीडा संकुल परिसर आणि रिलायन्स पेट्रोल पंप परिसर, मिनी बायपास परिसर या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली. तर परळी, माजलगाव, धारूर, वडवणी, अंबाजोगाई, केज आणि बीड या तालुक्यातून येणाऱ्या वाहनांसाठी शासकीय रुग्णालयाच्या पाठीमागे बिंदुसरा रेस्ट हाऊस परिसर, माने कॉम्प्लेक्स परिसर, निळकंठेश्वर मंदिर परिसर, कंकालेश्वर मंदिर परिसर, बिंदुसरा नदीपात्र, खंडेश्वरी मंदिर, MIDC परिसर, फटाका मैदान, मोंढा रोड परिसर, तर आष्टी, पाटोदा, शिरूर या तालुक्यातून येणाऱ्या वाहनांसाठी शासकीय ITI परिसर, जुने व नवे पंचायत समिती परिसर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह परिसर आदी ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी पोलिसांचा देखील तगडा बंदोबस्त बीड शहरामध्ये आज तैनात करण्यात आला आहे. सदर रॅली ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथून सुरू झाली असून यावेळी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधवांची उपस्थिती होती.